पूर्ण वाकून जायला पूर्ण वाकून. हाय गाईज, आम्ही आता चाललेलो आहेत आमच्या गावाला मुरबाडला. म्हणजे आम्ही जाणार गोरगडवरती चढायला सकाळी. तर आम्ही चाललेलो आहे गोरखगडावर आणि आता आम्ही रात्री निघालो आहे 7 वाजता. 7:30 वाजलेले आहेत. आपल्याला पोचायला जवळजवळ 9 वाजतील. 9 वाजता थोडासा हवा चेक आणि पेट्रोल फुल करून घेतो. प्रॉपर हेल्मेट. घनदाट जंगल दोन्ही बाजूला आणि पूर्ण काळोख आणि आमच्या फक्त 3 गाड्या. थ्रिलिंग अशी बाईक राईड. दोन तासाच्या बाईक राईड नंतर आम्ही फायनली देहरे गावामध्ये पोचलो. पाणी घरून घरातूनच घेऊ ना बॉटल्या. आता आम्ही आलो आहे दैरे गावामध्ये, पण लाईटीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून आता जरासा लाईटीचा बंदोबस्त करतो आम्ही. आता आम्ही कौल फ्राय ट्राय करतोय. कौल धुवायचा ना? हा, कौल धुवून घे जरासं पाणी लावून आणि त्याला तेल लावून घे. मस्त पैकी कौल फ्राय करतो आम्ही इथं. माझं आहे. नको टाकू, नंतर तू टाक. मी विचारलं ना, तू माझं आहे बोलतो. बघ कशी लागते. वाज घे बघ कसा येतो. तो नाही वेगळी आहे ना आई. जा तुला. शुभ सकाळ. आणि आता आम्ही देहरे गावामध्ये सकाळचे वाजले 7:30 आणि 7:30 वाजता मी उठलो आणि थोडंसं आंघोळ केली गरम पाण्यामध्ये. हा समोर गोरखगड देहरे गावाचा तळा आता रिकाम आहे. आणि हा आहे गोरखगडाचा स्टार्टिंग पॉइंट. आणि गडाच्या पायथ्याशी एक सुंदर असा विठ्ठल रखुमाईचा मंदिर आहे. आमचा गाईड जरा इकडं हात करा मग. गाईड, आमचा गाईड एक नंबर. गोरखगडच्या जो ओरिजिनल रूट दिलेला आहे गोरखगडचा, त्या मार्गाने न जाता आमचा गाईड सुनील वाडेकर आम्हाला नवीन रस्त्यातून गोरखगडाकडे नेते. मूळ रस्त्यातून न येता आम्ही गोरखगडच्या डाव्या बाजूने नवीन जुना रस्ता आहे, तर गाईड आम्हाला त्या रस्त्यातून नेतं. आणि समोर बघतो आपण गोरखगड. हे पूर्ण जंगल एरिया आहे. म्हणजे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गुरु
गड सर करत असताना आम्हाला विशालचे वडील म्हणजे आमचे गाईड आम्हाला गोरक्षनाथ आणि त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांची कहाणी सांगत होते. पूर्ण अशी जंगल वाट आहे आणि वाट ही चोललेली नाही. म्हणजे जर गाईड नसेल तुमच्याकडे तर ही या वाटेत येऊच नका. मंदिराच्या उजव्या साईडून जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गात सोप्पा मार्ग आहे आणि तिथे मार्क वगैरे केलेले आहेत. हा बघा रस्ता, हा बघा रस्ता पूर्ण जंगलातून चाललाय, पूर्ण जंगलातून चाललाय. पण आमचा गाईड पण वाट चुकलेला आहे. कधी पण शॉर्ट्स आणि हाफ कपडे घालून येऊ नका कारण ह्या रस्त्यातून शॉर्ट्स घालू नका. तुमच्या नम्र विनंती करतो. पूर्ण वाकून वाकून जायला लागतं, पूर्ण वाकून. आपल्या आपण जायचं ना फक्त घरात. कोयलीपासून सावध. हा बघा सागाचा पाऊल किती मोठा आहे बघा, कम्पेअर करायची. मला असं वाटतं का पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी येत असेल या रस्त्यामध्ये, कारण हा पूर्ण पाण्याचा रस्ता आहे. पूर्ण आवडते चाललंय. पोरं आम्ही दमलेलो आहे सर्व. गाईड परतच चालेल पुढे आणि थोडासा ड्रिंक्स ब्रेकसाठी थांबलेलो आहे. जास्त पाणी नको, थोडासा. हा रस्ता हा पुढे जाऊन आमचा गाईड यो बघा वरती. एकदम स्टीप रस्ता आहे. पक्ष्याचा आवाज येतो. आलंच थोडासाच राहिलाय. व फिरणारे येतात आणि कचरा करून जातात. आणि आपल्या गडावरती येणाऱ्या लोकांना कृपया नम्र विनंती का कचरा आपापला घेऊन खाली फेकून द्यावे. ही आहे घोड घाटी, म्हणजे ते लोकल भाषेमध्ये बोलतात घोड घाटी. लोकल लोकांनी ठेवले घोड घाटी म्हणून. आणि बोलतात की इथं आला की थकायला होतं माणसाला. म्हणून सांगतो ट्रॅकिंगला येत नसाल, ज्या खुल्या टायमामध्ये तुम्ही जरासं जिम वगैरे चालू करा. नाहीतर या अनोळखी ट्रॅकर विशाल वाडेकर याच्यासारखे हालत होईल तुमचे. हे बघा हा हरिहरगड आणि सेम गोरखगड. शास्त्रज्ञ आणला सोप्या रस्त्यात 2 वीक आधी आम्ही हरिहरला गेलो होतो आणि ना गोरखगडला बघून सेम हरिहर गडावरच आलो आहे असं वाटतं. सेम स्ट्रक्चर आहे. आता आम्ही गोरखगडावर आलो आहे आणि इथून हा सिद्धगड दिसतो आपल्याला. झूम करून बघितलं तर हा सिद्धगड आणि हा आपला गोरख. पूर्ण असा गवत आणि पाय पूर्ण स्लिप होतात इथून.
एकदम सावकाशीने करावं लागेल. आता आम्ही गोरखगडावर 80% आम्ही हा गड सर केलेला आहे. आणि आता आम्हाला इथे कालिका मातेचं मंदिर आहे. आणि गोरखगड सातवाहन काळातील एक अल्पगड शिल्प. हा गड हा समुद्र सपाटीपासून 2135 फूट उंचीवर आणि त्याला भीमाशंकरचं अभयारण्य लागतं 1 किलोमीटर अंतरावर. इथं गोरखगडावर तपासाठी बसणारी जागा आहे. फ्रेंड गवत खातो बाई तू. हे बघ गवत खातो. गवत खातो. पोट दुखत असेल या चल. येत नाही कमी मागे. नाथांची विद्या म्हणजे आलेले शिष्य की मनुष्य पूर्णत्वास दिली. त्याला आपल्यासारखा सिद्ध करू. त्या प्रोसिजरमध्ये वेगवेगळ्या आकारात पूजन केलं जातं. तर तुझी आई समजा तुला नाथ संपर्क झाला तर तुझ्या आईला तू जगतजननी म्हणून तिची साधना करायची. तिचं पुढचं क्षेत्र महाराजांकडून आम्हाला मामाबाच्या मूर्तीचे महत्त्व आणि गोरखगडावरची थोडीशी माहिती मिळाली. कोण सांभाळतं? मामा. ही जी ईश्वरी ऊर्जा आहे ह्या ऊर्जाचं दोन बाजूने संरक्षण करून मिळतो मामाचे. तसंच हा कावड घेतलेला आहे. वरती शिवपिंड आहे. म्हणजे दक्षिणेला उत्तरेला जेव्हा जातो माणूस काशीला तेव्हा तिथलं पाणी दक्षिण रामेश्वरला, उत्तर दक्षिण तो पण तोच प्रोसिजर. इकडं उत्तर आहे इकडं दक्षिण. मामाचे ते चित्रपट. तर या गडावर एकूण 14 कुंड आहेत आणि 7 पूर्ण भरलेले आहेत आणि 7 पूर्ण रिकामे. ऑटोमॅटिक वाढतो तो म्हणजे. आणि हा मंडप म्हणून ओळखला जातो. आणि हा पूर्ण 7 स्तंभावर स्थिर आहे. 6 आणि 2 8 स्तंभांवर.
गोरखनाथ गडचा हा शेवटचा पॅच थोडासा कठीण आहे. तर बघा शिरायचं 2.5 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही फायनली गडावर पोचलो. खाली उतरत असताना आम्ही जो मूल मार्ग आहे उतरायचा तो न घेता कालिका माता मंदिराच्या डावी बाजूनी जो खोपोली गाव बेस आहे त्या मार्गाने उतरतोय. आता आम्ही गडावरून उतरतोय आणि दुसरा रूट घेतला आम्ही. जाताना तिथं मंदिर एक आहे कुठला तरी, तर तो जाताना आपण बघणार आहे. आणि मजा आली उतरताना. हरिहर, कलावंती, कळसुबाई एवढे गड केले, पण गड हा खूप कठीण आहे या सर्वांपेक्षा. हनुमान